दहशतवाद्यांना सेफ हेवन पुरवणाऱ्या पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कारण बलुचिस्तान प्रांत हा पाकिस्तानचा भाग नाही, तर बलुचिस्तान हा एक वेगळा देश आहे, स्वतंत्र आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळं नष्ट केली होती. त्याच्यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं, ज्याच्यामध्ये पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालं. हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये BLA अर्थात बलोच लिबरेशन आर्मीनं हालचाली सुरू केल्या होत्या वेगळ्या होण्यासाठी आणि स्वतंत्र होण्यासाठी. या हालचाली सगळीकडे पाहायला मिळालेल्या होत्या. पाकिस्तानच्या आर्मीवर अनेक ठिकाणी BLA कडून हल्ले करण्यात आले. बलुचिस्तान प्रांतातील एक महत्त्वाचं शहर असलेल्या क्वेटामधून तर पाकिस्तानच्या आर्मीला पळवून लावल्याचा दावा सुद्धा BLA कडून करण्यात आला. आणि 9 मे 2025 पासून बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नाही, पाकिस्तानचा भाग नाही, तर रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हा एक वेगळा देश असल्याची घोषणा बलोच नेता मीर यार बलोच यांना केली आहे. एवढंच काय, तर युनायटेड नेशननं आम्हाला देश म्हणून उभं राहण्यासाठी मदत करावी आणि येत्या काळामध्ये भारत आणि बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने होतील अशी घोषणा सुद्धा या नेत्यानं केली आहे. त्यामुळं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका बसलाय का? पाकिस्तानचे पुन्हा एकदा 2 तुकडे झालेत का? असा सवाल उपस्थित होतोय.